नमस्कार. मी डॉक्टर ए देशपांडे. आपल्याला दवाखान्याबद्दल बरीचशी माहिती द्यायला आणि ती सुद्धा कायदेशीर कशी असेल ह्याच्यासाठी आपल्याला कळवत आहे. मी बेसिकली आय स्पेशलिस्ट आहे, पण आता मेडिको लिगल कन्सल्टंट असल्यामुळं आणि कायद्याचे केसेस चालवत असल्यामुळं ही सगळी माहिती आपल्याला कायदेशीररित्या कायद्यात काय काय करावं आणि काय असावं हे सुद्धा आपल्याला कळावं या उद्देशाने देत आहे. तर आता आपण दवाखान्यात कधी गेलं की आपल्याला संमतीपत्र द्या, इथे संमतीपत्रावर सह्या करा, तिथे करा, हे सारखं आपल्याला दिसून येतं. पण संमतीपत्र म्हणजे काय? आपण त्याला इंग्लिशमध्ये, कारण बऱ्याचशा इंग्लिश टर्म्स आपल्याला माहित आहेत, पण मराठी टर्म जड जातात. म्हणून काही काही ठिकाणी आपण इंग्लिश टर्म वापरतोय. तर कन्सेंट म्हणजे संमतीपत्र हे कोण देऊ शकतं हे अगोदर पाहायचं. हे देण्याकरता तो माणूस बुद्धीने म्हणजे तो वेडा नसला पाहिजे, तो अज्ञान नसला पाहिजे, 18च्या वर असला पाहिजे. असा असणारा माणूसच फक्त कन्सेंट देऊ शकतो आणि त्याला व्हॅलिड कन्सेंट म्हणतात. बाकीचे जे कन्सेंट जर दिलेले आहेत तर त्या इनव्हॅलिड ठरवल्या जातात. पण काही वेळेस 12 वर्षाचा मुलगा जर असेल आणि काही क्रुशियल गोष्ट जर करायची असेल तर त्याची कन्सेंट त्यांच्या जे पालक आहेत त्या पालकाबरोबर घेतली जाते आणि ती आवश्यक आहे कायद्याच्या दृष्टीने. आता कन्सेंट ही आपण ज्यावेळेस दवाखान्यात येतो, आपलं नाव नोंदवतो आणि आपलं नाव नोंदवत असताना ज्यावेळेस तुम्ही फी भरता किंवा त्या लाईनमध्ये बसता, तर ह्याचा अर्थ की तुम्ही दवाखान्यात येऊन तपासून घेण्यासाठी त्याच्यामध्ये इम्प्लांट कन्सेंट म्हणतो आपण त्याला, इम्प्लांट कन्सेंट ती दिलेली आहे असं गृहीत धरलं जातं आणि तुमची तपासणी केली जाते. वेगळ्या कागदावर सह्या घेतल्या जात नाही, कारण ती कायद्याने मान्य केलेली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस काही प्रोसिजर करायचं असतं, की छोटीशी गोष्ट करायची आहे किंवा काही एखादी इंटरव्हेन्शन ज्याला आपण म्हणतो, की छोटासा सर्जरी सारखं असतं पण मोठ्या ऑपरेशन थिएटरची गरज नाही, ह्या गोष्टी ज्यावेळेस करायच्या असतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला संमती द्यावी लागते. आणि ही संमती ही त्याच्यावर डॉक्टर अगोदर समजावून सांगतो की हे काय आहे आणि कसं आहे. तर ह्याच्याकरता आपण पुढच्या ऑपरेशनच्या वेळेस सगळं डिटेलमध्ये सांगतोच. तर ही कन्सेंट इम्प्लाइड कन्सेंटच्या व्यतिरिक्त वेगळी कन्सेंट असते की ज्याच्यामध्ये आपल्याला ही देणं आवश्यक असतं. आता आपण विचार करू की कन्सेंट ही देताना असं ऑपरेशन देताना आपण नुसत्या सह्या करून मोकळं होतो, पण ते सफिशियंट नाहीये. हे डॉक्टरच्या दृष्टीने बरोबर नाही आणि पेशंटच्या दृष्टीने तर नाहीच नाही. एक नॅशनल असोसिएशन, नॅशनल कन्झ्युमर फोरम दिल्ली ह्यांनी एक ह्याच्यावर डिसिजन दिलेला आहे की छापील कन्सेंट घेऊन त्याच्यावर नुसते नाव बदलून हॉस्पिटलचे आणि काय ऑपरेशन करायचं हे नाव टाकून सह्या घेणं म्हणजे ही कन्सेंट कायद्याने मान्य नाही. आणि ह्याला पुढे अपील झालं आणि सुप्रीम कोर्टाने दिलं की छापील कन्सेंट मान्य आहे, पण ती छापील कन्सेंट स्पेसिफिक त्या हॉस्पिटल करता असावी, म्हणजे त्या हॉस्पिटलला त्याचं नाव वगैरे सगळं छापील असावं ह्या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्ही जे ऑपरेशन करणार आहेत त्याच्या काय काय गोष्टी त्याच्यात असाव्यात ह्याचं सुद्धा स्पेसिफिकेशन सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन थिएटरचं कन्सेंट देता तर त्यावेळेस डॉक्टरांनी तुम्हाला की ऑपरेशन तुमचा आजार काय आहे, त्याच्या ट्रीटमेंट्स काय आहेत आणि ह्या ट्रीटमेंट्सचे अल्टरनेटिव्ह काय, अल्टरनेटिव्ह म्हणजे दुसऱ्या कोणत्या पद्धतीनं हे करता येण्यासारखं आहे किंवा ऑपरेशन नाही केलं तर काय होणार आहे, त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत आणि फायदा काय होणार आहे, ह्याच्याशिवाय ऑपरेशन करताना काय काय कॉम्प्लिकेशन्स होणार आहे आणि त्या कॉम्प्लिकेशननी काय काय घडू शकतं हे सगळं असलं पाहिजे. याशिवाय ऑपरेशनचं प्रोसिजर म्हणजे आपण ऑपरेशन कसं करणार आहोत ही सुद्धा सगळी माहिती त्याच्यात आलेली असली पाहिजे. त्याशिवाय ऑपरेशन झाल्यानंतर घ्यायच्या काळज्या आणि ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही कधी भेटायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कन्सेंटमध्ये असणं आवश्यक आहे, हे सुप्रीम कोर्टाने सांगून दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही प्रिंटेड फॉर्म तयार करू शकता, तुमच्या कॉम्प्युटरमधून काढू शकता, त्याच्यावर सही डॉक्टर पेशंटची घेऊ शकता, नातेवाईकांची घेऊ शकता. आता फक्त सहीच पुरे आहे का? नाही. कारण काय होतंय की आजकाल ही सही माझी नाही असं म्हणणारे कोर्टात पुष्कळ जण मिळतात. अर्थात त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात आणि त्या कारणाने तर आता असं झालेलं आहे
की कायदा म्हणतो फक्त सही न करता त्याच्यासोबत अंगठाही टाका. आणि एकदा अंगठा त्याच्यावर प्रिंट केला की तो माणूस कधीही नाही म्हणू शकत नाही. नाही म्हणलं तरी त्याला ते मान्य करावंच लागतं, कारण कायद्याने ते सापडलं जातो. तर काय ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. वेळ, दिनांक ह्याचं नमूद करणं भाग आहे. आणि जर तो लहान असेल तर त्याचे जे पालक आहेत त्यांची सगळी माहिती, त्यांचं नाव, अंगठा आणि त्यांचं फोन नंबर हे घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे कन्सर्नमध्ये. आता ही कन्सेंट अशा प्रकारची कन्सेंट असेल तरच ती ग्राह्य कायद्याने धरल्या जाते. बाकीची नुसती ऑपरेशनला मी तयार आहे, त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्सला मान्य करतो आणि सही करणं, ही कन्सेंट कायद्याने मान्य होत नाही. ही बाजू डॉक्टरांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पेशंटला सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे, किंवा आपण का करतो, पेशंट कन्सेंट काय देतो हे त्यांना माहीत असलं पाहिजे. आता याशिवाय बरेच वेळेस पेशंट सिरियस होतो. डोळ्याच्या ह्याच्यात कदाचित होत नाही बरेच वेळेस, पण ती वेळ सुद्धा डोळ्याच्या पेशंटला सुद्धा येते. पण बाकीच्या फील्डमध्ये बरेच वेळेस पेशंट सिरियस असतो, किंवा आणल्याबरोबरच तो खूप सिरियस असतो. आणि अशा वेळेस त्याला हाय रिस्क कन्सेंट म्हणतात, की या पेशंटला आपण कितीही ट्रीटमेंट दिलं तरी तो जगेल असं सांगता येत नाही, नीट होईल हेही सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीची जे ज्यावेळेस पेशंटला सुरुवात करतो, डॉक्टरवर त्याचा ब्लेम येऊ नये, किंवा पेशंटला असं वाटू नये की डॉक्टरची काळजी घेतली नाही, आणि पेशंटच्या मनातही काही राहू नये, ह्याच्यासाठी ही हाय रिस्क कंप्लेंट पेशंटला पूर्ण त्या नातेवाईकांना पेशंट बद्दलची पूर्ण कल्पना देऊन, आजाराची कल्पना देऊन, पुढे होणाऱ्या गोष्टीची कल्पना देऊन मग ही हाय रिस्क कन्सेंट घेतल्या जाते. आणि ही हाय रिस्क कन्सेंट घेतल्यानंतर मग पेशंटला त्या ट्रीटमेंट चालू होते. उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेस रेस्पिरेटर लावता, लाईफ सपोर्ट्स लावता, तर त्यावेळेस हे हाय रिस्क मध्ये येतं. आणि ह्या गोष्टीची स्पेशल वेगळी कन्सेंट घेणं म्हणजे आवश्यक आहे. आणि ही दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते. ह्याच्याशिवाय ब्लड ट्रान्सफ्युजन आपण करतो त्यावेळेस सुद्धा कन्सेंट घेतली जाते. अजून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जी कुठलीही नवीन क्रिया रुटीन ट्रीटमेंटच्या वेगळी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कन्सेंट घेण्याची आवश्यकता आहे. आणि ही कन्सेंट पेशंटनी जाणून बुजून माहिती करून घेऊन आपण कशाला कन्सेंट देत आहे हे जाणून घेऊन मगच करावी. आणि डॉक्टरनी सुद्धा त्यांना सगळं समजावून द्यावं. आता एवढा वेळ खरंच डॉक्टरला आहे का? नाही. कारण त्याला सगळ्यांना वेळ द्यायचा आहे. मग हे कसं करणार? तर एक काउन्सिलर असतो हॉस्पिटलमध्ये, किंवा नसेल तर नेमायला पाहिजे, की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, प्रत्येक ऑपरेशन बद्दल माहिती आहे. तो सगळं हे नातेवाईकांना, पेशंटला समजावून सांगेल. आणि हे करताना तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड पण करेल, कॅमेरा जोडलेला असेल त्याला. त्यामुळे हे सगळं रेकॉर्ड राहतं. आणि आपण काय काय ऐकलं हे पेशंटलाही नंतर पाहता येतं. आणि आपण काय काय सांगितलं हे डॉक्टरलाही कळतं. आणि हे कायद्यात बसतं. त्यामुळं तुम्ही पेशंट जरी म्हणला मला काहीच सांगितलं नाही, तरी हे रेकॉर्ड डॉक्टरच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. आणि पेशंटला सुद्धा कधी गरज पडली तर तो घेऊन पाहू शकतो. हे अशा प्रकारे अंडर द व्हिजिलन्स ऑफ कॅमेरा म्हणतो आम्ही ह्याला. तर ही कन्सेंट देणं आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या मेडिकल फील्डमध्ये खूप आवश्यक बनलेलं आहे. तर ही अशी कन्सेंट आपण दरवेळेस देतो, पण त्याचा विचार करत नाही आपण काय देतोय, कशावर सह्या देतोय. नुसती डॉक्टर सही करा म्हणलं, किंवा त्यांचा खालचा माणूस सही करा म्हणलं की आपण सह्या करतो, हे योग्य नाही. हे जाणून बुजून नीट समजून घेऊन करावं, हीच मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून हे आज मी आपल्याला बोलतोय. आता याबद्दल बऱ्याच जणांना काही अडचणी असतील, काही शंका असतील, तर त्यांनी सरळ मला फोन करावा. मी आपल्या सेवेकरता हमेशा हजर आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला मला फोन करावा आणि मी तुम्हाला उत्तर देईल. हे माझ्याकडून शक्य होईल तेवढं सगळं आपल्याला मदत करेल हे मी सांगतो. आणि ते मी पाळण्याचाही मॅक्झिमम प्रयत्न करतो. नमस्कार.